नमस्कार. आज 19 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय ऋतम मराठी दिनविशेष. 19 एप्रिल 1975 रोजी भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला आणि यासोबतच भारताच्या अंतराळ प्रवासाला सुरुवात झाली. देशाच्या पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट हे महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. आर्यभट्ट हा उपग्रह पूर्णपणे भारतात तयार करण्यात आला होता. मात्र त्यावेळेस भारताकडे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आवश्यक संसाधनांची कमतरता होती, ज्यामुळे भारताने तत्कालीन सोव्हिएत रशियाशी करार केला. या कराराअंतर्गत सोव्हिएत रशिया आपल्या रॉकेटच्या साहाय्यानं भारताचा उपग्रह अवकाशात सोडेल आणि त्या बदल्यात भारत सोव्हिएत रशियाला जहाजांचा मागोवा घेण्यासाठी आपल्या बंदरांचा वापर करून देईल असं ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर या दिवशी या उपग्रहाचं प्रक्षेपण रशियामधल्या कापुस्टिनियार या अवकाश केंद्रावरून कॉस्मॉस 3M या उपग्रह वाहकाद्वारे करण्यात आलं. मात्र अवघ्या 4 दिवसातच काही समस्या दिसू लागल्या आणि 5व्या दिवशी उपग्रहाशी संपर्क तुटला. त्यानंतर 10 फेब्रुवारी 1992 रोजी हा उपग्रह पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात परतला. 19 एप्रिल 1910 रोजी देशातले युवा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना वयाच्या 19व्या वर्षी ब्रिटिशांनी फाशी दिली होती. अनंत कान्हेरे हे त्या क्रांतिकारकांपैकी एक होते ज्यांनी मातृभूमीसाठी आनंदाने अतिशय लहान वयात बलिदान दिलं. अनंत कान्हेरे यांचा जन्म 1891 मध्ये मध्य प्रदेशातल्या इंदूर जिल्ह्यात झाला. त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या मनात क्रांतिकारी विचार होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांची लढण्याची इच्छा होती. हा तो काळ होता जेव्हा महाराष्ट्रातल्या तरुणांनी एकत्र येत अभिनव भारत नावाची संघटना स्थापन केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर हे या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक होते. अनंत कान्हेरेही या संस्थेत सामील झाले. 1909 मध्ये क्रांतिकारक गणेश सावरकर उर्फ बाबाराव यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध करणारा लेख लिहिला. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र ब्रिटिश सरकारच्या या निर्णयाविरोधात हे सगळे क्रांतिकारक तरुण भडकले आणि एकत्र आले. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा खून होणार हे ठरलं. सुडाची ज्योत इतकी भडकली होती की अनंत कान्हेरे, विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी हे काम आपणच पार पाडायचं ठरवलं. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक इथल्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींच्या शारदा नाटकाच्या वेळेस ब्रिटिश अधिकारी जॅक्सन येताच प्रवेशद्वारात अनंत कान्हेरे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडत त्याचा वध केला. त्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे, विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे यांना जॅक्सनचा वध केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाली आणि त्यानंतर या तिघांना 19 एप्रिल 1910 रोजी फाशी देण्यात आली. ठाण्याच्या तुरुंगात सकाळी 7 वाजता हे तीनही क्रांतिकारक अतिशय धीरोदात्त वृत्तीनं फाशी गेले. 19 एप्रिल 1775 रोजी अमेरिकेची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. त्यावेळेस अमेरिका इंग्लंडच्या ताब्यात होती. इंग्रजांनी इथे 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. मात्र त्याची सर्व धोरणं इंग्लंडकडून बनवण्यात आली होती. त्याद्वारे या वसाहतींचं शोषण करण्यात येत होतं. 1775 ते 1783 पर्यंत चाललेल्या संघर्षात या 13 वसाहतींनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून स्वातंत्र्य मिळवलं. त्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची स्थापना झाली. या युद्धाला अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध असंही म्हटलं जातं. या संपूर्ण क्रांतीदरम्यान अमेरिकेच्या सैन्याचं नेतृत्व जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे होतं. नंतर 1789 मध्ये ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. अमेरिकेतल्या स्वातंत्र्य चळवळीचा पाया 16 डिसेंबर 1773 रोजी बोस्टन टी पार्टी या घटनेच्या रूपाने घातला गेला होता. 19 एप्रिल 1882 रोजी थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचे जनक चार्ल्स डार्विन यांचं ब्रिटनमध्ये निधन झालं. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक जीवशास्त्रज्ञ होते. त्यांना उत्क्रांतीवादाचा जनक समजलं जातं. त्यांनी मांडलेल्या या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानं जगातल्या जीवसृष्टीची उत्पत्ती आणि विकासाची प्रगती कशी होत गेली हे शास्त्र शुद्धरित्या उलगडून दाखवलं होतं. 24 डिसेंबर 1859 रोजी चार्ल्स डार्विन यांचं ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात थिअरी ऑफ इव्हॉल्युशन या विषयावर एक अध्याय होता, ज्यामध्ये आपण माकडापासून मानवापर्यंत कसे आलो किंवा माकडापासून मानव कसे बनलो हे सांगण्यात आलं होतं. जागतिक यकृत दिन दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना यकृताशी संबंधित जागतिक समस्यांबद्दल जागरूक करणं आणि ते टाळण्यासाठी त्यांना शिक्षित करणं हे आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने केली. 19 एप्रिल 2012 रोजी प्रथमच अधिकृतरित्या हा दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी अनेक आरोग्य संस्था, रुग्णालयं आणि यकृत उपचार केंद्र
हा जागतिक यकृत दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. ताराबाई मोडक यांचा जन्म इंदूर इथे 19 एप्रिल 1892 रोजी झाला. त्या भारतातल्या पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी असंही म्हणलं जातं. बाल शिक्षणाचा लाभ आदिवासींना मिळावा म्हणून त्यांच्या अंगणात बालवाड्या सुरू झाल्या आणि इथूनच अंगणवाडी ही संकल्पना जन्माला आली. ताराबाईंना 1962 साली पद्मविभूषण हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल करण्यात आला होता. विख्यात भारतीय उद्योगपती मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सर्वात मोठे भागधारक आहेत. त्यांनी उच्च शिक्षणासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेशही घेतला होता. मात्र शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी भारतात येऊन कौटुंबिक व्यवसायात लक्ष घातलं. मात्र आता रिलायन्स ही त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातली सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी आहे. पेट्रोलियम बरोबरच डिजिटल, मोबाईल, रिटेल आणि ग्रीन एनर्जीमध्येही रिलायन्स इंडस्ट्रीज आपले पाय पसरवत असून याचं पूर्ण श्रेय मुकेश अंबानींना जातं. मुकेश अंबानी आता फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीतही सामील झाले आहेत. शरीराला अनेक मर्यादा असल्या तरी तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर लक्ष्य साध्य करणाऱ्यांसाठी माझी ही छोटीशी गोष्ट प्रेरणादायी ठरू शकते, असं म्हणत प्रेरक आयुष्य जगणाऱ्या भारतीय ॲथलीट अंजू बॉबी जॉर्ज हिचा आज जन्मदिन आहे. 19 एप्रिल 1977 दिवशी जन्मलेली अंजू बॉबी जॉर्ज ही भारताची लांब उडी क्रीडा प्रकारातली स्टार खेळाडू आहे. तिने 2003 मध्ये पॅरिस इथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता आणि जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत लांब उडी या प्रकारात भारताला पहिलं पदक मिळवून दिलं होतं. केवळ एक किडनी, वेदनाशामक गोळ्यांचा होणारा त्रास आणि उडी मारण्यासाठी ज्या पायावर भार येतोय त्याला असलेली दुखापत या अशा अनेक मर्यादांवर मात करून अंजू हिनं राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रॉन्झ, आशियाई अजिंक्यपद आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतलं सुवर्ण यश खेचून आणलं होतं. अंजू जॉर्ज हिला वुमन ऑफ द इयर, ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. वयाच्या 17व्या वर्षी पहिलं ग्रँड स्लॅम किताब पटकवणारी आणि वयाच्या 18व्या वर्षी जगातली अव्वल टेनिसपटू ठरलेली रशियाची मारिया शारापोवा हिचा आज जन्मदिवस. तिचा जन्म 26 एप्रिल 1987 साली सर्बिया इथं झाला. शारापोवानं रशियात 4 वर्षाची असतानाच टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती आणि लहान वयातच आपल्या कौशल्याच्या जोरावर तिने यशोशिखर गाठलं. त्यानंतर मारियाने 2 वेळेला फ्रेंच ओपन आणि प्रत्येकी एकदा ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेंची विजेतेपदं पटकावली आहेत. 2020 मध्ये वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी मात्र मारिया शारापोवानं निवृत्ती स्वीकारली. तर हे होते आजचे अर्थात 19 एप्रिलचे दिनविशेष. हे दिनविशेष तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला नक्की या व्हिडिओ खाली प्रतिक्रिया नोंदवून कळवा आणि आमच्या रुत्तम मराठी या YouTube चॅनलच्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.